रेडी स्टार्ट. पॅरा. हवेचे प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण, त्याचप्रमाणे पाण्याचे प्रदूषण झालेले आपण पाहतो. विशेषतः पाण्याचे प्रदूषण शहरी भागात लवकर व बऱ्याच प्रमाणात होते. शहरांच्या औद्योगिकीकरणामुळे व अस्वच्छतेने हे होते. पॅरा. याबरोबरच हल्ली जे कालवे शहरांमधून वाहतात त्या कालव्यांच्या पाण्याचे प्रदूषण झपाट्याने होत आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने प्रत्येक नागरिकास राहण्यास जागा मिळेलच हे सांगता येत नाही आणि ज्यांना जागा मिळत नाही ते मोकळ्या जागेत गोडाऊन जवळ आपला निवारा निश्चित करतात. यातूनच झोपडपट्ट्यांचा जन्म होतो. अशा झोपडपट्ट्यांना स्वच्छतागृहे व स्नानगृहे यांची सोय नसतेच. असे लोक कालव्याच्या काठी आपले वास्तव्य निश्चितच करतात. याचे उदाहरण खडकवासला कालव्याच्या बाबतीत देता येईल. पार्वती, पायथा, स्वारगेट इत्यादी भाग अशाच गलिच्छ वस्तीने भरला आहे. पॅरा. यामुळे खडकवासला कालव्याचे प्रदूषण झपाट्याने झालेले दिसते. झोपडपट्टीतील लोक नैसर्गिक विधी कालव्याच्या आसपास करताना नेहमी आढळतात. यामुळे कालव्याचे पाणी अस्वच्छ व अशुद्ध होत जाते. याबरोबरच झोपडपट्टीतील लोक कालव्याच्या आजूबाजूचे अस्तरीकरण फोडून मोठ्या प्रमाणात कपडे धुताना आपल्याला दिसतात. त्यामुळे सोडा साबण व मैला यांचे पाण्यातील प्रमाण वाढते. ते पाणी शेतीला दिल्याने रसायनाचे वाढीव प्रमाण पिकास व उत्पादनासही हानिकारक ठरू शकते. स्टॉप.